खुंटण मिरची जाशील कैशी, खुंटण मिरची जाशील कैशी, आई बोलवते बरं करीते, बाबा बोलवतात बरं करीतात, खुंटण मिरची जाशील कैशी, नवरा बोलवतो नाव घेतल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही. सुचत नाही. घरी काय ऋषिकेश राव म्हणतेस? नाही, आहो म्हणत असणार. आहो ऋषिकेश. छे, मी त्याला ऋषी, ऋषा, ऋषू, कधी कधी नुसतं हुर्र असं काही म्हणते. बस यातच खरं बायकांचं स्किल असतं. नवऱ्याला हाडतोड करायचं बरं का, नवऱ्याला हाडतोड करायचं, पण त्याला जाणवू द्यायचं नाही. चल घे नाव. खरंच घेऊ? म्हणजे काय, घे ना. चल चल. नक्की नक्की घे. अच्छीत गच्ची, गच्चीत झाड, अरे वा. झाडाला फुलं, ओहो. फुलांचा पडलाय सडा. ऋषिकेश रावांचं नाव घेते. हा? तुमच्या आईचा. काय ग, सुचला का उखाणा? अगं मग घे ना. घे, घे. घे. नवीन नवीन संसार, हा? पण प्रत्येक दिवस गोड. हा. तिन्ही सांजेला मनाला लागे ऋषिकेश रावांची ओढ. हा, जाडे पोहा आया, आया. शेंगदाणे पण आया, आया. मुगाची डाळ पण आया. आया. ये 22चा है कि 24चा? 24 आहे. 22चा बोला था. परस्पर फेरफार कैसा करता है यादी में? हे कैलास, तुला मराठी येतं ना? अहो केव्हापासून हिंदी मध्येच बोलतात. बरं कळलं. आत रख के आव. हा. तुला काय झालं ग दात काढायला? तू त्याच्याशी हिंदीत का बोलतेस? त्याला तीच कळतं ना म्हणून. कसं आहे? मस्त. बरं मी जाऊन येतो. आमच्या सुनीचा सत्कार आहे आज. मी नाही गेलो तर रागवेल ना. सुनील कोण? गावस्कर असेल. तू आलीस का पुन्हा? राहणार असशीलच. नाही, जाते लगेच. हे काय? हा, बर तुला हवं ते सगळं सामान आलं ना? हो हो. हा, आलोच मी जाऊन. अमो, आता आपलं रुटीन ठरल्याप्रमाणे न चुकता एक्सरसाइज करायची, खाण्यापिण्याच्या, झोपायच्या सगळ्या वेळा आपण सांभाळायच्या, डाएट करायचं, कुठलीही सबब नाही, आणि प्लीज घर जरा स्वच्छ आवरून मी सांगितलेली महिन्याची कामं न चुकता 1 तारखेच्या आत सगळी करायची. त्या तिकडच्या 2 बॅग्स घे. मी घेतल्या 2. मी सांगितलेलं लक्षात ठेव. का? हा? ए ऋषा, हात रे तो आपल्या लग्नाला न येणारा. अगं येणार होतो माझी आई, पण त्या सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट म्हणजे भोंगळ कारभार. त्यात ऋषिकेशराव 2 दिवस अगोदर कळलं प्रोजेक्ट एक्सटेंड झालाय. आमचं कसं आहे बाबा, सरकारने धू म्हटलं की धुवायचं, काय विचारायचं नाही. बर बाय द वे, हिम्मतराव हे नाव थोडं ऑड नाही वाटत? थोडं खूप. तिकडे ऑक्सफोर्डला मला एवढा प्रॉब्लेम व्हायचा, लोक मला कुठल्याही नावाने हाक मारायचे. ही मॅन, हिमतरो, हिटमॅन, स्टोनमॅन. कुठे? ऑक्सफोर्ड नावाची युनिव्हर्सिटी आहे, शिक्षण मिळतं तिथे. नाही ते माहितीये मला, पण तिथे तू काय करत होतास? मास्टर्स तिथेच गेलो ना मी, पुढे फेलोशिप वगैरे. वरांना ऐकायचं ना, जाम टॉपर होतो. भावाने मला वाटलं कुकर लावशील तू, चहा आणला. तो घे ना आधी, लावलाय कुकर. हे हिम्मत, फेलोशिप कशात केलीस ते सांग ना. सांगू 1 मिनिट.
Understanding the changing climate scenario, the change occurred in behavior and breeding pattern of butterflies in Southeast Asian dense forest. वा वा चांगलंय चांगलंय पाठांतर चांगलंय. नाही इकडे बघा हो. इकडे बघा. खरंच कळलं का लोक शास्त्रीय संगीताला माना डोलवतात तशी डोलवली. तुझ्या नवऱ्याला काही कळत नाही. जरा सारखा तिकडे सारखा. नाव होतं सांगतो. प्रसिद्ध डॉक्टर हिम्मतराव भाविस्कर यांनी माझ्या आजाला विंचू दंशातून वाचवला. त्यानंतर माझा जन्म झाला. माझा म्हणाला की हा पण मोठा डॉक्टर झाला पाहिजे म्हणून माझं नाव ठेवलं हिम्मतराव. नाहीच ना. धाकट्या भावाचं तर आणखीन नाहीच आहे पंजाबराव. त्याच्यापेक्षा धाकट्या भावाचं तर आणखीनच नाहीच आहे बजाजराव. त्याच्यापेक्षा धाकट्या भावाचं नाव ठेवलं होतं पण झालंच नाही हो. इट्स अ फनी आहे. पप्पा पण तेच म्हणतो. चला येतो मी म्हणजे आवरतो. हिम्मतराव पुन्हा आलात की भेटूच. 2-3 दिवस इथेच थांबणार आहे मी. हा इथे राहणार आहे. एक नंबर ना. एक नंबर हा एक नंबर. एक नंबर कुठलं चॅनल लागतं. दुसऱ्याच्या बायकाला दात असतात तुमच्या बायकोला करवती आहेत करवती. 49 गेम राधिका. माझी प्रॅक्टिस गेली. पण तू छान खेळतेस. आय थिंक थोडा क्विकनेस पाहिजे अजून. करेक्ट. निघूया. एक मिनिट. गडबडीत मी तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच विसरली. काय लग्न करतेस. नाही बीडीएस का ग? मी विचारलं फक्त. तू इरिटेट कशाला होतोयस. मी इरिटेट होतो. मी इरिटेट. हा टी शर्ट कसा आहे. अरे ब्युटिफुल आहे. अरे कमाल आहे हा. काय कलर काय अप्रतिम आहे ना. फ्रेश एकदम फ्रेश. मस्त आहे ना. हिम्मतनी पाठवलं कालच आला पोस्ट कार्ड आणि टी शर्ट. तू मुलगा अशक्य आहे. मला फोन करून काय म्हणाला असेल. तुझे डोळे आयेशा झुलका सारखे आहेत. आय नो आयेशा झुलका काय. ठसका लागला त्याला. ऋषी पाहिलास का टी शर्ट. हिम्मतरावने दिलाय बटरफ्लायचा टी शर्ट. बघ. बरं आहे. म्हणजे मगाशी ना मला एकदम फ्रेश वाटला होता तो. आता जरा डल वाटतोय. डल मी रस्त्यावरून घेतल्यासारखं वाटतोय. चीप वाटतंय एकदम चीप. मी कधी उडून जाईल ते फुलपाखरू एका धुलाईत असं वाटतंय. बरं आहे वाईट नाही आहे पण असं म्हणजे पैसे घातले असते जास्त. निघूया. बाय. ऋषी अरे ऋषी काय काय कुठे असतोस तू. तू स्मोकिंग झोन मध्ये काय करतोयस. माझी कामं खोळवली. मला काही सुचत नाही तुझ्याशिवाय. तू चल मला बोलायचं तुझ्याशी. पटकन थांब परत. तू अरे सॉरी धडकतोस काय. दिसत नाही का तुला. रे तुम्हाला काही कामं नाहीत का. सिगारेटी काय फुंकताय. निघा चला. मी ना बंद करणारे स्मोकिंग झोन या बिल्डिंग मधला. अरे हो विनय. अरे हो काय होतंय काय होतंय. काही कळत नाही असं झालंय मला. बस तू बस इथे. काय झालंय काय पण. अरे ते बँगलोरच्या क्लायंटनी डेडलाईन महिनाभर प्रिपोन केले. त्यात ती सानिका प्रेग्नन्सीसाठी पेपर्स टाकून गेले. अशा कशा मुली प्रेग्नंट होतात. म्हणजे तू शांत हो. मी आहे ना. मी घेईन ना कोणातरी बरोबर. नवीन रिक्रूट झालेल्यांपैकी कोणाला तरी घेऊ. नवीन रिक्रूट. करेक्ट. मग साहिल नाही साहिल नको. अरे तो पटकन ग्रास्प नाही करणार सगळं. स्वामीनाथन राधिका.